So in this lecture we will be seeing reactions of each support. In the previous lecture we have seen the types of supports. So total 3 types आपण study केले. So the first type is roller support. Roller support ला we are drawing it like this. Then the second one is hinge support. We are drawing it like this. And the last one is fixed support. Okay. Now बघा, जेव्हा जेव्हा आता रोलर सपोर्ट किंवा हिंज सपोर्ट किंवा फिक्स सपोर्ट म्हणतोय आपण, तर एक एक एक्झाम्पल जे आहे आपल्याला व्हिज्युअलाइज जर झालं तर रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या राहणार त्याच्यामध्ये ते आपण काढू शकतो. ठीक आहे. बघा, रिॲक्शन्स काढायच्या आधी पहिले याचं एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. बघा, जेव्हा जेव्हा रोलर सपोर्ट असं नाव येणार, ॲट दॅट टाइम यू शुड व्हिज्युअलाइज इट ॲज अ व्हील ऑर अ टायर. ठीक आहे. एक टायर किंवा व्हील म्हणून तुम्ही जे आहे याला अज्युम करा. आता म्हणजे काय सर? बघा, जो चक्का असतो किंवा जो व्हील असतो, लेट्स से की या चक्क्यांवर हे 2 चक्के ठेवले आहे असे. या चक्क्यावर एक हॉरिझॉन्टल मेंबर ठेवला आणि याला कनेक्ट करून दिलं. इथे दोन्ही बाजूंना चक्केच आहे. ठीक आहे. देर आर नो ब्रेक्स, नथिंग. आता जर मी याला इकडून पुश केलं, विल इट स्टार्ट मूविंग? येस. ओके. सो सेम थिंग विल हॅपन इफ हिअर 2 रोलर सपोर्ट्स आर प्रेझेंट. सेम थिंग विल हॅपन इफ हिअर 2 रोलर सपोर्ट्स आर प्रेझेंट. ओके. म्हणून जे आहे रोलर सपोर्ट म्हटलं की तुम्ही असं अज्युम करा. आता बघा, अजून एक याच्यावरनं जे आहे एक पॉइंट इथे तुम्ही लिहून घ्या की रोलर सपोर्ट जो आहे समटाइम्स इट इज शोन लाईक दिस. म्हणजे डायरेक्टली तो व्हीलच दाखवला जातो. आता इथे तर तुम्ही पाहूनच सांगू शकता की हा काय आहे? एक चक्का आहे जो या ग्राउंड लेवलवर जो आहे इट इज मूव्हिंग और इट विल बी मूव्हिंग. नाउ दिस इज अबाउट रोलर सपोर्ट. आता फिक्स सपोर्टला कसं लक्षात ठेवायचं? सॉरी, हिंज सपोर्टला कसं लक्षात ठेवायचं? हिंज सपोर्टसाठी मी लास्ट क्लासमध्ये एक्झाम्पल दिलाय. कशाचं? डोअरचं. जेव्हा जेव्हा हिंज सपोर्ट म्हटलं तेव्हा डोअर तुम्ही अज्युम करा. आता लास्ट आहे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हटलं तर काय अज्युम करायचं? छज्जा. बघा, हे तिन्ही एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहे बिकॉज इन मेनी इंटरव्ह्यूज और इनफॅक्ट युअर वायवाज दिस कॅन बी आस्क्ड की प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स काय आहे या तिन्ही सपोर्ट्सचे. सो यू शुड नो दिस ऑल 3. नाउ वी विल सी व्हॉट इज रिॲक्शन अँड हाऊ मेनी रिॲक्शन्स ईच ऑफ द सपोर्ट्स हॅज. तर बघा, आता रिॲक्शन म्हणजे हे फोर्स किंवा मुवमेंट जे आहे त्या दोन पैकी एक किंवा दोन्ही पण जे आहे ते असू शकतात. रिॲक्शन्स जे आहेत इट कॅन बी आयदर फोर्स और मुवमेंट और बोथ. ठीक आहे. फोर्स आपण एफ ने डिनोट करतो आणि मुवमेंट एम ने. आता कोणते कोणते रिॲक्शन्स राहणार हे त्याच्यावर डिपेंड करते की हा सपोर्ट जो आहे कसा बिहेव करतो. या सपोर्टच्या बिहेवियरवर डिपेंड करते. जसं आता बघा, रोलर सपोर्ट जो आहे, ठीक आहे. आता मला सांगा की लेट्स से दिस एंड इज ऑन रोलर सपोर्ट आणि दिस बीम इज प्रेझेंट हिअर. कॅन दिस बीम गो डाउनवर्ड्स? म्हणजे रस्त्यावर चक्का एक चाललेला आहे, त्या चक्क्याला तुम्ही जमिनीमध्ये टाकू शकता का? कॅन इट गो इनसाइड द ग्राउंड? इट कॅन नॉट गो. म्हणजे तिथे काय होत आहे? ते मुवमेंट रेस्ट्रिक्ट होत आहे. ते मुवमेंट काय होत आहे? रेस्ट्रिक्ट होत आहे. तर जे जे मुवमेंट रेस्ट्रिक्ट होणार तिथे तिथे जे आहे रिॲक्शन्स डेव्हलप होणार. ओके. जे जे मुवमेंट रेस्ट्रिक्ट होणार तिथे तिथे रिॲक्शन डेव्हलप होणार. जसं इन दिस केस
वर्टिकल मूवमेंट रिस्ट्रिक्ट होता है, ओके। बट इफ यू सी हॉरिजेंटल मूवमेंट होता है, सो देयर इज ओनली वन रिएक्शन इन वर्टिकल डायरेक्शन. So in roller support the number of reactions is 1.